बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे। राज्यातील तब्बल 93 लाख लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे 1500 रुपये आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत। आत्ताच मोठ्या न्यूज चॅनलने ही महत्त्वाची बातमी आता त्या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही सुद्धा आत्ताच पाहिली सुद्धा आहे। महिलांना पैसे त्या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत। ऑगस्ट महिन्याचा 14वा जो हप्ता आहे तर तो बँकेच्या खात्यावरती महिलांना सकाळपासून मिळू लागला आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हा हप्ता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू लागला आहे। याचीच माहिती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी काल झालेल्या एका मीटिंग मध्ये दिली आहे। आज सोमवार आहे, 1 सप्टेंबर आहे। 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली। त्यानंतर राहिलेला आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी उद्या परवा असं 3 टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे 1500 रुपये वाटप करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। यामध्ये काही लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये जमा होऊ लागलेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त शेतकरी त्यांच्या घरात असल्यामुळे 500 रुपये देखील जमा या ठिकाणी झाल्याचा मेसेज सकाळपासून येऊ लागलाय। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आता हा मेसेज आलाय। तर काही लाडक्या बहिणींना अगदी 0 रुपये सुद्धा खात्यामध्ये आलेत, म्हणजे त्यांना अजून पैसे चालले नाहीत, त्यांना अपात्र सुद्धा केलं गेलं असल्याचं या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून कालच डीबीटीचं बटन दाबलं आणि सकाळपासून आज सोमवार 1 सप्टेंबर रोजी 1500 रुपये या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। तुम्ही आत्ताच बातमी देखील पाहिली आहे। सकाळी 9 वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा झाल्याचं महिला आता बोलू लागले आहेत। एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे कालच म्हणले होते की लाडकी बहीण योजनेचा आम्ही ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता 1 सप्टेंबर सोमवारी त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। तशा प्रकारे त्यांनी बोलल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती सकाळपासून आता जमा होऊ लागले आहेत। आता बघा या ठिकाणी आज जवळपास 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे त्यांच्या बँकेत सकाळपासून येऊ लागलेत। आता बघा स्पष्टपणे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या चुकीच्या मार्गाने लाडकी बहीण योजनेचा हप्ता आतापर्यंत घेतलेत आणि इथून पुढे त्या घेत आहेत, अशा 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र करूनच ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे सांगितलं होतं की कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार नाही, परंतु काय व्हायले त्या ठिकाणी पुरुष पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागले आहेत। त्यामुळे आता त्या ठिकाणी नाइलाजाने लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांना अपात्र या ठिकाणी करावं लागले असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। लाडक्या बहिणींना अपात्र सुद्धा केल्याचं आता ही बातमी सुद्धा या ठिकाणी आता येऊ लागल्या। आता बघा तुम्हाला माहितीच असेल शेजारच्या अनेक बहिणींना पैसे त्या ठिकाणी काय न येऊ लागलेत, परंतु जास्तीत जास्त बहिणींना त्या ठिकाणी अजून पण जुलै महिन्याचा मागणी त्या ठिकाणी हप्ता आता यायचा बंद झालाय। त्यामुळे आज सोमवार आहे, 1 सप्टेंबर आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी आता पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आता सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानंतर जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता देणार होतो तर यामध्ये आम्ही खरोखर पडताळणी करणार होतो। त्याचं कारण म्हणजे आता त्यांना समजलंय की लाडकी बहीण योजना आता महिलांसाठी काढून पण पुरुष पण हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की गरजूवंत आणि ज्या खरंच दोन्ही भांडी करतात, ज्या खरंच काम करून खातात, फक्त त्यांनाच हप्ता या ठिकाणी पुढील 5 वर्षापर्यंत जाण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने लाभ घेणारे महिला असतील किंवा एखादा पुरुष जर त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये लाभ घेत असतील तर त्यांना अपात्र करण्याचं या ठिकाणी आता सुरुवात केलेली आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तटकरे मॅडमनी पण सांगितलंय की त्यानी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी आता अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी
3,700 कोटींचा चेक महिला व बालविकास खात्याला त्या ठिकाणी कालच दिलेला होता। त्यामुळे आज सोमवार आहे, काल बँका उघडल्या नव्हत्या, रविवार असल्यामुळे आज सोमवार आहे, बँका उघडलेत आणि 1 सप्टेंबर रोजी आता ऑगस्ट महिन्याचे म्हणजे 14व्या हप्त्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी बँकेत येण्यासाठी आता मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून आता 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाल्याचा महिलांना या ठिकाणी मेसेज आल्याचं पाहायला मिळालं। आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा या ठिकाणी होणार आहेत ते तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो। तसेच उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आता बहिणींना मिळणार आहेत, त्यानंतर आता परवा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत, ही लिस्ट सर्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता दिलेली आहे। कारण तुम्हाला पण माहित आहे टोटल 36 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 14वा हप्ता सोडण्यात येणार आहे। म्हणजेच 12 जिल्हे असं 3 टप्पे केलेत। म्हणजे आज 12 जिल्हे, मंगळवारी उद्या 12 जिल्हे, परवा दिवशी बुधवार आहे, परवा दिवशी 12 जिल्हे, असं 3 दिवसामध्ये आता वाटप करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमना ही महत्त्वाची ऑर्डर या ठिकाणी दिली आहे। त्यामुळे आज 1 सप्टेंबर आहे, त्या ठिकाणी सोमवार आहे आणि थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आता सोडलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्ही जर त्या ठिकाणी आता चुकीच्या मार्गाने जर अजिबात हप्ता घेत नसाल तर तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात कोणालाही अपात्र केलं जाणार नाही। परंतु गैरमार्गाने चुकीच्या मार्गाने जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर घेऊ लागला असाल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अपात्र केलं जाणार असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघायचा आहे। कारण जुलै महिन्याचा हप्ता त्यांनी सोडल्या लगेचच त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचं जुलै महिन्याची त्या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला मेसेज आलाय। आता सप्टेंबर महिना सुरुवात झाला, आजच 1 सप्टेंबर आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी आता लेट झाला। त्यासाठी त्यांनी सांगितलं माफ करा लाडक्या बहिणींनो, कारण आम्हाला प्रत्येक वेळी आता हप्ता सोडण्यासाठी उशीर होतोय, काही तांत्रिक अडचणी असतात, काही त्या ठिकाणी बँकांचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आता हप्ता सोडण्यासाठी उशीर झाला, माफ करा असं सुद्धा त्यांनी सांगितलं। तसेच त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बहिणींना सर्व माफी मागितली, ती म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही 3000 रुपये देणार होतो, परंतु आमच्या तिजोरीमध्ये त्या ठिकाणी आता हप्ता त्या ठिकाणी देण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही फक्त 1500 रुपये जुलै महिन्याचे रक्षाबंधनाला दिले। आता ऑगस्ट महिन्याचे आता सोमवार आहे, आज 1 सप्टेंबर आहे, थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी आता तुमच्या खात्यावरती 1500 रुपये सोडण्याचे आदेश मिळाले आहेत। तिकडून डीबीटीचं बटन दाबलंय आणि इकडे महिलांच्या खात्यावरती सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महिला एकदम खुश झाल्याचं पाहायला मिळालं। खरं म्हणजे हे 1500 रुपये रक्षाबंधनाच्या आधीच तुम्हाला येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये देऊ शकलो नाही असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी म्हणले। म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता दिली आहे। आता बघा या ठिकाणी आज थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आल्याचा तुम्हाला मेसेज येईल। काही बहिणींना सकाळी हे पैसे त्या ठिकाणी जमा सुद्धा झाले आहेत। लाडक्या बहिणींनी तशा प्रकारे आम्हाला फोन करून सुद्धा सांगितलं की आत्ताच आम्हाला लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचं महिला आता बोलू लागले आहेत। त्यामुळे आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे त्या ठिकाणी येऊ लागले आहेत तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही त्या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळाल्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज येईल उद्या येईल अशा प्रकारे आतुरतेने वाट बघत होता। तुम्ही अनेक बातम्या देखील पाहिल्या असणार, प्रत्येक जण सांगतो आज येईल हप्ता उद्या येईल हप्ता, परंतु महिलांची प्रतीक्षा त्या ठिकाणी पूर्ण झालेली नव्हती। अखेर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आज सोमवार आहे, 1 सप्टेंबर आहे, थोड्याच वेळामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला त्या ठिकाणी 1500 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, डीबीटीचं बटन त्या ठिकाणी सकाळीच दाबलंय। त्या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 3700 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमना दिले आहे। तटकरे मॅडमनी आता या चेकवर सही करून बँकांना सुद्धा दिले आहे, परंतु फक्त याच बँकांना दिले आहे, त्या बँका आपण लगेच पाहून घेऊया। आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम
यांच्याच हातात असतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमकं कोणत्या दिवशी सोडायचा। त्यामुळे 1 सप्टेंबर सोमवार आज आहे। थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला अजून एक खुशखबर दिल्या, ती म्हणजे जर तुम्हाला मागील एखाद दुसरा हप्ता जर तुम्हाला राहिला असेल, अजून पण मिळाला नसेल, तर तो सुद्धा मिळवण्यासाठी एक तुम्हाला काम सुद्धा करायला त्यांनी सांगितलंय। महिलांना चक्क आता त्या ठिकाणी 1500 रुपये सकाळी अचानक आल्याचा मेसेज आला आहे। त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे। मग तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। तसेच जर तुमच्या घरामध्ये तुम्ही शेतकरी असाल, म्हणजेच तुमची जर शेती असेल, 5 एकर 10 एकर शेती असेल आणि त्या ठिकाणी तुमचा जर कुटुंबामध्ये तुमचा मुलगा असेल, तुमचा नवरा असेल, तर त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी 2000 रुपये घेत असतील, तर त्यासाठी अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिली आहे। तुम्ही एकतर नमो शेतकरी योजनेचे पैसे घ्या किंवा तुम्ही एकतर लाडकी बहीण योजनेचे पैसे घ्या। दोन योजनांचे पैसे तुमच्या घरामध्ये आम्ही देऊ शकत नाही, कारण या ज्या योजना आहेत त्या सर्वांना पुरवणाऱ्या योजना आहेत, सगळ्यांना पुरलं पाहिजेत पैसे असं सुद्धा त्यांनी सांगितले। त्यामुळे एकतर तुम्ही नमो शेतकरीचे पैसे घ्या किंवा लाडक्या बहिणीचे पैसे घ्या असं सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या बहिणी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या बायका आहेत त्यांना आता अजितदादा पवार यांनी आता सांगितलंय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींना आता आलाय, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना येणार नाही। त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुरुषांची आणि महिलांची त्या ठिकाणी चौकशी करणार आहोत, कारण प्रत्येक बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता खरोखर महिलांना जातोय यावर सरकारला आता डाऊट आलाय, कारण जवळजवळ 14,000 पेक्षा जास्त पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतल्याचं आता स्पष्ट झालंय। तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा तुम्ही ऐकल्या असणार। त्यामुळे आज सोमवार 1 सप्टेंबर रोजी नेमकं कोणाकोणाला हप्ता मिळणार, कोणाकोणाला यामध्ये वगळणार, त्या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार, कोणत्या बँकेमध्ये आता हे पैसे सोडण्यासाठी ऑर्डर दिल्या, सर्व सविस्तर माहिती आता 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला आजच 1500 रुपये लाडक्या बहिणीचे पाहिजे असेल तर लक्ष देऊन बघा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणाकोणाला या ठिकाणी आता मिळणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलं आहे। जर तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत असेल, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बँकेचं खातं पोस्टात असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत असेल, तर या बँकेमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला आहे। जर तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेमध्ये हे पैसे आले नसतील तर नेमकं काय प्रॉब्लेम झालाय का बघा, कारण तुम्हाला पण माहिती आहे बातम्या पसरू लागल्या आहेत। जवळजवळ 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याचं तुम्हाला सुद्धा आठवलं असेल, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की कोणाला सुद्धा अपात्र करणार नाही। तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात कोणालाही अपात्र केलं जाणार नाही। त्याचं कारण म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड सरकार काय म्हणते, आम्ही त्याच महिलांना देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे। त्यामुळे तुमच्या पण घरामध्ये त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आज सोमवार आहे, 1 सप्टेंबर आहे, त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी आता 1500 रुपये 14वा हप्ता या ठिकाणी जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहे। त्यांनी म्हणलं की प्रत्येक वेळेला आम्ही त्या ठिकाणी हप्ता देण्यासाठी उशीर करतो, त्या ठिकाणी माफ करा असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली। कारण प्रत्येक तुम्हाला पण माहिती आहे त्या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये आला, जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये आला आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज सप्टेंबरमध्ये या ठिकाणी जमा होतोय। त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता प्रत्येक महिन्याला लेट होत असल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी नाराज झालेल्या बहिणींना माफ करा असं सुद्धा या ठिकाणी म्हणल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये। आता हा जर जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये 14व्या हप्त्याचे या ठिकाणी आता जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी जी आली आहे ती या ठिकाणी सांगणार आहे। बघा
पहिला जिल्हा यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे लातूर जिल्हा। प्रत्येकाने आता आपला जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। तुम्ही जर आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल, तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड अपडेट केलं असेल, म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील नावे तसेच तुमच्या जन्मतारखेवरील जन्माची तारीख व्यवस्थित त्या ठिकाणी नोंदवली गेली असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता या जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। बघा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। दुसरा नंबरचा जिल्हा सांगितलाय सिंधुदुर्ग। या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुम्ही लाडकी बहीण असाल आणि आधी जर 13 हप्ते जर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले असेल तर तुम्हाला सुद्धा 14वा हप्ता या ठिकाणी आज जमा होणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा कोल्हापूर जिल्ह्यातील त्या ठिकाणी पूर आलेल्या त्या ठिकाणी अनेक महिलांना त्या ठिकाणी नदीकडच्या राहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातील तुम्ही जर बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता 1500 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आता सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। बहिणींना सकाळपासून पैसे जमा होऊ लागले आहेत। त्यानंतर बघा 3 जिल्हे झाले। 4था नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे, मोठा जिल्हा आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 13 हप्ते जमा झालेत। 14व्या हप्त्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींना हे हप्ते आता जमा होऊ लागलेत तो म्हणजे बीड जिल्हा। बघा तुम्हाला ऐकून माहित असेल या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींची खाती त्या ठिकाणी जास्त आहेत। तुम्हाला सुद्धा हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहेत। टोटल 4 जिल्हे झाले। 5वा जिल्हा कोणता आहे का बघा, तुमचा जिल्हा 5वा असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी 5वा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तुम्ही जर या जिल्ह्यातील लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून हा लाभ या ठिकाणी देण्यात येतोय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा काय सांगितलाय बघा 6 नंबरचा तो म्हणजे या ठिकाणी आता बघा त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा सांगितलाय 6 नंबरचा। तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। 7वा जिल्हा आहे परभणी। आता 8वा जिल्हा आहे नंदुरबार। 9वा जिल्हा सांगितलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे सोलापूर। 10वा जिल्हा यामध्ये आता सांगण्यात आलाय तो म्हणजे गडचिरोली। 11वा नंबर जिल्हा आहे चंद्रपूर। 12वा नंबरचा जिल्हा आहे धुळे। या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी लवकरच मिळण्याची शक्यता आता वर्तवली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।